नमस्कार. मी डॉक्टर वंदना रामचंद्र लोंढे, वेणुताई चव्हाण कॉलेज कराड, BA भाग 2च्या पेपर क्रमांक IDSमधील HSRI किंवा HSRM सेमिस्टर 3मधील आज मी आपल्याला भारतातील समाजसुधारक या पेपरमधील काही भाग शिकवणार आहे. मी या पेपरची सुरुवातीची पार्श्वभूमी थोडक्यात सांगून त्यानंतर प्रकरण 1च्या काही भागाचे स्पष्टीकरण करणार आहे. इंग्रजी सत्तेच्या भारतीय समाजावर पडलेला प्रभाव भारतावर इतर सत्तांपेक्षा वेगळा होता. परकीय आक्रमणांनी भारतीयांना अनेक वेळा हरविले आणि काही परकीयांनी भारतावर शासनही केले. अशाही स्थितीत भारताचा आत्मविश्वास इतका जबरदस्त होता की त्याचा आधार म्हणजे परकीयांच्या संस्कृतीपेक्षा आपली संस्कृती सर्वात उच्च आहे अशी भारतीयांची ठाम समजूत व आत्मविश्वास होता. त्यामुळेच भारतीय संस्कृती सतत टिकून राहिली व आपल्या संस्कृतीमध्ये इतर संस्कृती सामावून एकरूप झालेली आपल्याला दिसून येते. भारतातील बहुतांश अनिष्ट सामाजिक प्रथा धर्माशी निगडीत असल्याने धर्मात सुधारणा झाल्या शिवाय समाज सुधारणा शक्य नव्हत्या. भारतीय जीवन प्रणालीत अनेक गोष्टी परस्पर संबंधित होत्या. त्यामुळे सामाजिक धार्मिक सुधारणा एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या असे वाटते. उदाहरणार्थ सतीची चाल, विधवांचे प्रश्न, देवदासी प्रथा, बालहत्या, स्त्री शिक्षणाचा प्रश्न, जातीयता व अस्पृश्यता अशा अनेक दुष्ट प्रथा त्यावेळी भारतामध्ये होत्या. सामाजिक सुधारणाचा मुख्य उद्देश समाजातील दुष्ट प्रथा दूर करणे हा होता. प्रामुख्याने स्त्रियांसंबंधीचे प्रश्न खूप त्या काळामध्ये आपल्याला दिसतात. सतीप्रथा, बहुपत्नीत्व, भ्रूण हत्या, त्याप्रमाणे विधवा विवाहास खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध त्या काळामध्ये केला जायचा. पडदा पद्धत होती किंवा स्त्रियांच्या शिक्षणाची व्यवस्था करून त्यांना तशी संधी उपलब्ध करून देणे, स्त्रियांना आर्थिक क्षेत्रात समोर येण्याची व स्वावलंबी बनण्याची संधी देणे हे ब्राह्मण समाजाने त्या काळामध्ये कार्य केले. जातीचे बंधन दूर करणे व शूद्रांना, अस्पृश्यांना दुर्व्यवहारापासून वाचवून चांगले जीवन जगण्याची संधी मिळवून देणे हा उद्देश ब्राह्मण समाजाचा त्या काळामध्ये होता. 19व्या शतकाच्या प्रारंभी भारतातील धार्मिक जीवनात कर्मकांडांना, वृत्तवैकल्यांना महत्त्व प्राप्त झालेले होते. येथील सामाजिक जीवनावर धार्मिक विचार आणि आचारांचा खूप मोठा प्रभाव होता. प्रयत्नवादापेक्षा दैववादावरच विश्वास निर्माण झाल्याने समाजाचा दृष्टिकोन परंपरावादी बनला होता. समाजातील श्रेष्ठ जातींनी या काळामध्ये स्वार्थी हेतूने या अनिष्ट धार्मिक परंपरांनाच प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याने विधवा विवाह, परदेशगमन, कनिष्ठ जातीच्या वर्गाला शिक्षण न देणे असे अनेक प्रश्न त्या काळामध्ये होते. स्त्रियांची उन्नती म्हणजे पाप मानले जात असे. स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी किंवा समाजातील रूढी, परंपरा, कर्मकांडे, अंधश्रद्धा दूर करून समाजाला सत्य धर्माचा विकास व्हावा या हेतूने अनेकांनी कार्य केलेले होते. त्यामधीलच एक होते राजाराम मोहन रॉय. आता आपण राजाराम मोहन रॉय यांचे कार्य काय आहे आणि
ब्राह्मो समाजाचे योगदान काय आहे ते पाहणार आहोत. हिंदू धर्मातील पहिली सुधारणा चळवळ म्हणजे ब्राह्मो समाजाची चळवळ होती, ज्यावर पाश्चात्य विचारधारेचा चांगलाच प्रभाव होता. ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजाराम मोहन राय होते. त्यांचा जन्म 22 मे 1772 रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगर या गावात झाला. त्यांचे पंजोबा कृष्णचंद्र बंदोपाध्याय बंगालच्या नवाबाकडे नोकरी करत होते. त्या नवाबाने कृष्णचंद्र यांना रॉय ही सन्मानपूर्वक पदवी दिली होती. त्यांचे आजोबा बृजविनोद रॉय यांनी नवाबाची नोकरी सोडून दिली, पण रॉय ही पदवी तशीच राहिली, म्हणून त्यांना बंदोपाध्यायऐवजी रॉय या आडनावाने आज आपण ओळखतो. तर दिल्लीचा बादशहा अकबर दुसरा याने राजाराम मोहन राय यांना राजा हा किताब दिला होता. म्हणजे खरं तर राजा हा एक किताब आहे, त्यांचं नाव नाही. आता आपल्याला लक्षात आलं असेल. म्हणजे राजाराम मोहन राय यांचं खरं आडनाव बंदोपाध्याय होतं, जे त्यांना रॉय हे त्यांच्या पंजोबाकडून पुढं आलेली तशीच पदवी पुढं आडनावाच्या रूपाने मिळालेली होती व राजा हा त्यांना किताब मिळालेला होता, म्हणून आपण त्यांना राजा राम मोहन रॉय अशा नावाने ओळखतो. त्यांचे वडील रमाकांत रॉय आणि आई तारिणी देवी हे वैष्णवपंथीय होते, म्हणून त्यांना घरातूनच धार्मिक संस्कार मिळालेले होते. त्यांच्या घरामध्ये सतत पूजा अर्चा केली जायची. यातून त्यांना आईकडूनच बाळकडू म्हणून चांगले संस्कार त्यांच्यावरती झालेले आपल्याला दिसतात. त्यांना धर्माच्या बाबतीत अनेक प्रश्न पडत होते की खरा धर्म म्हणजे काय आहे, हे त्यांना पडलेला वारंवार एक प्रश्न होता. त्यांनी त्यामुळेच स्मृतिपुराण किंवा श्रुतिपुराण, बायबल, कुराण अशा अनेक ग्रंथाचा अभ्यास केलेला होता. त्यांना संस्कृत, अरबी, फारसी, इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू अशा अनेक भाषांचे ज्ञान होते. बहुमुखी प्रतिभाशाली राजाराम मोहन रायने धर्मसुधारणाकडे प्रामुख्याने लक्ष दिलेले होते. ज्या काळात पाश्चात्य शिक्षणाने प्रभावित झालेला युवा वर्ग ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झालेला होता, त्यावेळच्या युवा वर्गांना वाटत होतं की पाश्चात्य शिक्षण हे जास्तीत जास्त मानवतेकडे घेऊन जातं, असा त्यांचा एक समज झालेला होता. पण भारतातल्या शिक्षणामध्ये सुद्धा मानवतावाद आहे हे राजाराम मोहन राय यांनी दाखवून दिलेले होते. त्या काळात राजाराम मोहन रायने हिंदू धर्माचे खऱ्या अर्थाने रक्षण केले. त्यांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा घालविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मूर्तीपूजेचे खंडन करून आपले म्हणणे वेदांताच्या आधारावर सिद्ध करून दाखविले. त्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती. 20 ऑगस्ट 1828 रोजी त्यांनी कलकत्ता येथे, लक्षात घ्या, कलकत्ता येथे द्वारकानाथ टागोर, कालीनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या मित्रांच्या सहकार्याने त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. राजाराम मोहन राय यांना नवीन धर्म स्थापन करावायचा नव्हता. लक्षात घ्या, त्यांना हिंदू धर्मामध्येच कार्य करायचं होतं, त्यातले दोष दूर करायचे होते. त्यांना नवीन धर्म स्थापन करायचा नव्हता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते शेवटपर्यंत हिंदूच राहिले. सामाजिक क्षेत्रात त्यांनी सतीप्रथा, बहुपत्नीत्व, पडदा पद्धत, जातीप्रथा, अंधश्रद्धा, कर्मकांडे, वृत्तवैकल्य इत्यादींना विरोध केला. मूर्तीपूजेचे खंडन करून ईश्वर एकच आहे असे वारंवार सांगितले.
त्यांना मूर्तीची पूजा करणे मान्य नव्हते, पण त्यांना देव एक आहे हे मात्र मान्य होते. ज्ञान उपासनेची आणि मानवतावादाची जिज्ञासा व प्रवृत्ती त्यांनी भारतीय समाजात निर्माण केली. म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. 27 सप्टेंबर 1833 रोजी राजाराम मोहन राय यांचे निधन झाले. त्यानंतर ब्राह्मो समाजाचे कार्य पुढे चालविण्याचे व नवजीवन देण्याचे कार्य महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी केले. पुढे उदारमतवादी विचारांचे केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजामध्ये आल्यामुळे उत्साह निर्माण झाला, पण दोघांची मते एकमेकांना पटत नव्हती. दोघांच्या विचारामध्ये हळूहळू फरक पडत चाललेला होता. त्यामुळे त्यांचे विचार न पटल्याने ब्राह्मो समाजाचे विभाजन झाले. म्हणजे ब्राह्मो समाजात आता दोन भाग पडले होते. एक, देवेंद्रनाथ टागोरांनी आधी ब्राह्मो समाज स्थापन केला, तर केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. देवेंद्रनाथ टागोरांनी हिंदू धर्मग्रंथाचे संपादन करून ब्राह्मो उपासना हा उपासनेचा एक वेगळाच प्रकार निर्माण केला. त्यांनी मूर्तीपूजा, तीर्थयात्रा, कर्मकांडांना विरोध केला. तर केशवचंद्र सेन यांनी स्थापन केलेल्या भारतीय ब्राह्मो समाजात स्त्रीमुक्ती, शिक्षण प्रसार, मद्यनिषेध, बालविवाह प्रतिबंध, आंतरजाती विवाह इत्यादी विषयावर प्रबोधन केलेले दिसते. समाजात केशवचंद्रची हुकुमशाही सुरू झालेली होती असे त्या काळातल्या काही लोकांना वाटत होते. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना, अनुयायांना ही गोष्ट सहन होत नव्हती. त्यातच बालविवाह करू नये म्हणणारे केशवचंद्र सेन यांनी इसवी सन 1878 आपल्या 13 वर्षाच्या कन्येचा विवाह कूचबिहारच्या राजपुत्रासोबत पारंपरिक वैदिक पद्धतीने लावून दिला होता. ही सर्व ईश्वराची कृपा आहे आणि मी फक्त त्यांच्या आज्ञेचं पालन करत आहे असे आपल्या कृतीचे समर्थन त्यांनी केले. त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी झाले. पण ब्राह्मो समाजाचे विचार उत्तर प्रदेश, पंजाब, मद्रास अशा अनेक भागात या दोघांच्यामुळे पसरले होते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. राजाराम मोहन राय यांनी 1824 बंगाली भाषेत इतिहास, भूगोल इत्यादी विषयावर अनेक पुस्तके लिहिली. 1815 वेदांत ग्रंथ लिहिला, तर 1833 गौडीय व्याकरण लिहिले. त्यांचे योगदान खरंच भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा अनन्यसाधारण असे आपल्याला दिसून येते. तर ब्राह्मो समाजाचे योगदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतीय समाजामध्ये निर्माण झालेले आहे. एक तर त्यांनी दैवी अवतार अमान्य केलेला आहे. अवतारांना कुठल्याही त्यांनी मान्यता दिलेली नाही. ब्राह्मो समाजाचं म्हणणं होतं की दैवी अवतार हा झालेलाच नाही आहे. त्यापेक्षा ईश्वर हा एकच आहे, निर्माता हा एकच आहे असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. दुसरं, मानवतावाद व अंतरात्म्याचा आवाज त्यांनी महत्त्वाचा मानलेला आहे. आपल्या आत म्हणजे अंतरात्म्यामध्ये एक आवाज असतो आणि तो आवाजच आपल्याला माणुसकी शिकवतो असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे समाजामधलं त्यांचं योगदान अनन्यसाधारण असं आहे. ते मूर्तीपूजा मान्य करत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की मूर्तीपूजा करून कधीही आपल्याला देव पावत नाही. त्यापेक्षा तुम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. जाती व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेला आहे. राजाराम मोहन राय यांचं म्हणणं असं होतं की जाती व्यवस्था ही माणसाने निर्माण केलेली आहे. ब्राह्मणांना फक्त पूजा करावी असं कुठेही लिहिलेलं नाही. तर कुठल्याही व्यक्तीनं ज्याला शक्य आहे त्यांनी पूजा करणं गरजेचं आहे किंवा कुठलाही व्यवसाय तो करू शकतो. त्यामुळे जाती व्यवस्था त्यांना मान्य नाही.
त्यांनी कर्माला महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. राजाराम मोहन राय यांचं म्हणणं होतं की माणसाचं कर्मच तुम्हाला प्रगतीपथावर घेऊन जातं. जेवढं चांगलं कर्म आपण करू तितकंच चांगलं आपल्याला फळ मिळतं, असं त्यांचं म्हणणं होतं. अंधश्रद्धेवर जोरदार त्यांनी प्रहार केलेला होता. कुठल्याही बाबतीत कसलीही अंधश्रद्धा न मानता माणसानं स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणून त्यांनी अंधश्रद्धा न मानता श्रद्धेवरती विश्वास ठेवा असं सांगितलेलं आहे. बहुपत्नीत्व, सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धत यांचा जोरदार त्यांनी विरोध केलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की सतीप्रथा ही त्यांच्यामुळेच बंद झालेली आहे. बालविवाह त्यांच्यामुळे थांबलेले होते किंवा अनेक विवाह एक व्यक्ती करत होता, त्याला आपण बहुपत्नीत्व पद्धत म्हणतो, ती सुद्धा त्यांच्यामुळे बंद झालेली होती. स्त्रियांना शिक्षण द्या, त्यांना प्रतिष्ठा द्या, त्यांना पुढं येऊ द्या, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारे शिक्षणानं एक विकास निर्माण होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे स्त्री शिक्षणास महत्त्व त्यांनी दिलेलं होतं. विधवा विवाह आणि आंतरजाती विवाहास त्यांनी चालना दिलेली होती. जातीवाद किंवा अस्पृश्यतेला त्यांनी कडाडून असा विरोध केलेला होता. ब्राह्मो समाजाचे योगदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. थोडक्यात राजाराम मोहन राय आणि ब्राह्मो समाजाच्या सुधारणावादी विचारांचा हिंदूवर निश्चितच खूप मोठा परिणाम झालेला आहे. अनेक लोकांनी उदारमतवादी विचारांचा स्वीकार करून वाईट प्रथांचा त्याग केलेला आपल्याला दिसतो. खरा मानवतावाद ब्राह्मो समाजाने राजाराम मोहन राय यांनी निर्माण केलेला आहे. आजच्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये मानवतावाद काय असतो, माणुसकी काय असते हे आपल्याला आता वारंवार दिसून येते. त्यामुळे या काळामध्ये सुद्धा राजाराम मोहन राय आणि त्यांनी स्थापन केलेला ब्राह्मो समाज यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. धन्यवाद.